महाराष्ट्रात पुढील 1 ते 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे। विदर्भात उष्णतेची लाट ही कायम आहे। महाराष्ट्रात काही दिवस या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात येतो। अनेक ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून हा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसने उतरलाय। मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। पुढील 1 ते 2 दिवसात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। दरम्यान अकोला येथे 42.4 सर्वाधिक तापमान नोंदवलं गेले, तर जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारांसह अवकाळी पाऊस झालाय। पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे। मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आलाय। त्यामुळे काही भागात पावसाचा अंदाज आहे। जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरलाय, तर सोलापूर अद्यापही 40 अंशांच्या पुढेच आहे। पुढील 2 दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।